गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ प्रभात. आज महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तर आज स्पेशल असेल की महाशिवरात्रीची रांगोळी चालली. तर दीदी रांगोळी करते. सर्वांनी बघा किती छान मस्त. मी बॅक कॅमेऱ्यात दाखवते सगळ्यांना. आज नाशिक त्र्यंबकेश्वरला तर लय डेंजर गर्दी असेल है ना ते शनू. हाय ग देव बाप्पा, खूप खूप छान आमच्या बालाने रांगोळी काढली आहे. खूप सारे आशीर्वाद द्या त्याला. होणारी बाळा. महाशिवरात्री आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमच्या गावात खूप मोठा प्रोग्राम असतो. ते नंतर ना मी मंदिरात गेले ना, मग तिथला शूट करून दाखवेन सगळं. गावातल्या रामा म्हणून एक मुलगा इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे, इतकं सुंदर त्यानं म्हणजे सुरेल संगीताचा शो ठेवलेला आहे. परत सकाळी पहाटे 4 वाजता अभिषेक झाला आणि डेकोरेशन फुलांची सजावट वगैरे इतकं सुंदर केलेलं आहे, खूप छान केलेलं आहे. आणि आजच्या दिवशी सगळ्यांचा उपवास असतो, त्यामुळे तिथं महाप्रसादाची पण नियोजन केलेलं आहे. मी तिथे गेले म्हणजे तिथलं थोडंसं शूट करून मग सगळ्यांना दाखवेन. आता सध्याला आपल्या दीदीची रांगोळी चाललेली आहे, अजून काही फिनिश झालेली नाही आहे, चाललेलंच आहे तिचं अजून. दिसतंय झाल्यावर मी परत एकदा व्यवस्थित दाखवेन. अजून काय झालेलं नाही. महाशिवरात्र छान. फ्लॅटमध्ये राहिला असल्यावर हे असं छोटीशी जागा असते, खाली असल्यावर किती छान मोठं असं नाही का असते, छान वाटते बरंचसं. बॅक कॅमेराने मी दाखवते. आता रांगोळीचं फिनिशिंग झालेलं आहे आता. तर सगळ्यांना आवडली तर सगळ्यांनी कमेंट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बरं, पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. लाईक. थँक्यू सो मच वॉचिंग. रांगोळी काढते म्हणून आणू रांगोळी बघायला आली. दीदीची रांगोळी. आणू आणि आम्ही शेजारी राहत असतो. इथं हा समोरचा फ्लॅट आहे, तर आणूच आहे. तर मग आपलं सकाळच्या पाणी पाणी पण नाही आहे, मग म्हणून मी पण निवांत बसले, ती पण निवांत बसले. आम्ही दोघी पण. तिची आपली रांगोळी चालली, झाडून लटून झालेलं आहे आमचं सकाळी सकाळी. आज काही जास्त काही स्वयंपाकाचं कुणाचंच काय नसतं, कारण आज उपवास असल्यामुळे सगळ्यांच्याकडे असं जास्त करून वरचं नाहीतर खिचडी, तर असंच काय काय असतं. वेदू काय रे, मी बोलवते तुम्हाला, आवाज देत्या. तेल बिल डोक्याला लावून छानपैकी मेकअप करू ना. क्लासला यायचं वेदूला, सुट्टी नाही दिली ना आज क्लासला. आणू अगं तू पण पांढरीसाठी काय नाही घातली का? नाही ना, माझ्याकडे आहे, माझ्याकडे. हा मी आवाज देते. हा तू काय घातली पांढरीसाठी? नाही माझ्याकडे नाही. ए सारं झालं का दर्शन तुमचं? देवाला गेले होते का तुम्ही? बर.